ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधुभाऊना कोमामधून शुद्धी आली आणि मधुभाऊनी अशी काही माहिती सांगितली आहे. मधुभाऊनी सांगितलं की तन्वी नाही आहे आणि सायलीच ही तन्वी असल्याचे सांगितलेले आहे. मधुभाऊनी 3 सत्य तर समोर आणले आहेत. प्रियाचा घाणेरडेपणा आणि सायली ही मधुभाऊंची मुलगी आहे. हे कसं सांगितलं ते या भागात पाहूया. इथे रविराजांनी सायलीला आपल्या मुलीचा दर्जा दिलेला आहे आणि प्रियाला या प्रॉपर्टीतून बेदखल केलेला आहे. त्यामुळे आता प्रिया पेटून उठली आहे. तेव्हा इथे रविराज सांगतो की माझ्या प्रॉपर्टीचा अजून एक वारसदार म्हणजे अर्जुन सुभेदार आणि तो माझ्या मुलासारखा आहे. आणि हे सगळं ऐकून प्रिया चिडते आणि बोलते इतकं करून पण मला ह्या घरात अशी वागणूक मिळते. आणि तेव्हा जाऊन प्रिया प्रतिमाला सांगते की जर मला या प्रॉपर्टीतून बेदखल केलं तर मी या सायलीला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं सुमन ऐकत असते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सुमन रविराजांकडे येते आणि रविराजांना हे सगळं सांगते. आणि त्यानंतर सुमनी रविराजांना बोलते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण त्याच टायमाला तिथे नागराज येतो आणि तो येऊन तिथे उभा राहतो. आणि हे बघितल्यानंतर सुमन सांगायला लागते की मधुभाऊंची तब्येत बरी आहे ना. पण ऐन वेळेला त्यांनी नागराजला पाहताच आपलं बोलणं बदललं. पण तेव्हा इथे रविराजांना कळतं की बरेच दिवस झाले सुमन काहीतरी सांगत आहे पण ती नागराजला बघून काय घाबरते आहे आणि हिला काय सांगायचं आहे बरं. त्यानंतर ताबडतोब रविराज हे अर्जुनची भेट घेतात आणि ते सांगायला लागतात की मला हे सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करायची आहे. तो इथे अर्जुन बोलायला लागतो तुम्ही हे सगळं करताय पण त्यात सायलीचे आई वडील. तेव्हा ते रविराज बोलायला लागतो मी सायलीचे आई वडील शोधायला पण लागणार आहे. आणि रविराज सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये मधुभाऊ सांगू शकतात आणि मधुभाऊ आता बोलण्याच्या ह्याच्यात नाहीत पण ते आता शुद्धीवर आले ना तर सगळं सांगू शकतात. आणि रविराज सांगायला लागतात की त्यांनी जर असं काय सांगितलं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत तर तेव्हा त्यांची भेट घ्यायला हवी. अर्जुन येऊन हे सगळं सायलीला सांगतो. तेव्हा इथे रविराजांनी आपल्याला मुलगी मानली आहे ऐकल्यानंतर ती रविराजांना सांगायला लागते फोन करून की या मंदिरात भेटायला काय कारण की मी तिथे भेटले होते मला तिथे मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. आणि तेव्हा रविराज मंदिरात जायला तयार होतात आणि त्यानंतर रविराज सायलीबरोबर मंदिरात येतात. तेव्हा पुजारी सायलीला बघून तिला बोलतात की लवकर लवकर तुझ्या जीवनातील भोग संपणार आहे आणि लवकरात तुला आईबाबाची छत्रछाया लाभणार आहे. तेव्हा इथे रविराज गुरुजींना सांगतात की इथे काय काय घडलं होतं जेव्हा इथे सायली पहिल्यांदा आली होती. तेव्हा गुरुजी सांगायला लागतात की इथे बाजूलाच एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि अपघात झाल्यानंतर ही मुलगी इथे धावत आली होती. तर ते रविराजांना काहीतरी शंका वाटते आणि ते बोलायला लागतात मला मधुभाऊंची भेट घ्यायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी डॉक्टर अर्जुनला सांगतात लवकरात लवकर तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे कारण की मधुभाऊ हे आता शुद्धीवर आलेले आहेत. आणि डॉक्टर सांगायला लागतात की तुम्ही लवकरात लवकर त्यांना काहीतरी प्रश्न विचारू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. ऐकल्यानंतर कुसुम आणि सायली खुश होतात आणि ते मधुभाऊंशी बोलायला जातात. कुसुम अर्जुनला सांगते लवकरात लवकर आपण रविराजांना मधुभाऊंना सायलीच्या आई वडिलांचे सत्य विचारूया. तेव्हा सायली बोलायला लागतो माझ्याबद्दल विषय काढला ना तर मधुभाऊ हायपर होतील आणि ते त्यांना त्रास व्हायला लागेल त्यापेक्षा हा विषय न काढलेला बरा आहे. तेव्हा सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन बोलायला लागतो रविराजांना पण सिनियरना पण मधुभाऊंशी भेट घ्यायची आहे. तेव्हा ते डॉक्टर बोलायला लागतात की ते तुम्हाला काहीतरी डोळ्यांनी पण आणि हाताने पण काहीतरी सांगतील आणि काहीतरी ते इशारा करतील. तेव्हा ते सायली बोलते की मधुभाऊंना रविराजांना मधुभाऊंशी काय बोलायचं आहे का. त्यानंतर अर्जुन हे डॉक्टरांना बोलतात की रविराजांना मधुभाऊंशी बोलण्याची अनुमती द्या. तेव्हा इथे डॉक्टर अनुमती देतात. तिकडे महिपंतनी जेव्हा दवाखान्यामध्ये जी माणसं पेरलेली असतात ती महिपंतला कॉल करून सांगतात की मधुभाऊची तब्येत आता सुधारत आहे आणि तो शुद्धीवर आलेला आहे आणि तो बरा झाला आहे आणि लवकरात लवकर त्याला रविराज पण भेटायला येणार आहे. तेव्हा इथे नागराज लगेच घाबरतो आणि तो बोलायला लागतो मधुभाऊनी माझं नाव सांगितलं तर काहीतरीच वाईट होईल आणि मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो माझं नाव सांगू शकतो. नागराज हा महिपंतला सांगतो की लवकरात त्या म्हाताऱ्याला संपवण्यात तर माझं काय खरं नाही. महिपंत बोलायला लागतो ही सगळी मलाच कामं करायची काय तुझी पण माणसं लावून आहे सगळ्या कामाला. तेव्हा इथे नागराज महिपंतला बोलतो आणि नागराज मनातल्या मनात विचार करतो की हा महिपंत मलाशी डबल क्रॉस करतो काय आणि लवकरात लवकर मला मधुभाऊ आणि दादाची भेट झाली नाही पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण रविराजांना भेटायला तयार येतात आणि त्यामध्ये रविराज पण येतात आणि रविराज आतमध्ये येऊन मधुभाऊंच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात मधुभाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ना. तेव्हा डॉक्टर बोलतो या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याशी काय बोलू शकत नाही तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ते तुम्हाला कानाकोना करून काहीतरी सांगतील. आणि तेव्हा रविराज त्यांच्या
खिशामधला फोटो काढतात आणि त्यांना समोर दाखवायला बघतात आणि त्यांच्या मनात जी शंका आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच टायमाला रविराज मधुभाऊंना सांगतात की प्रिया ही खरी तन्वी आहे का? तेव्हा ते मधुभाऊ हाच प्रश्न ऐकल्यानंतर ते लगेच मान हलवतात. नंतर रविराजांना खूप छान वाटतं आणि तेव्हा ते बोलतात, माझी तन्वी कोण आहे सांगा लवकर. त्या टायमाला मधु गप्प बसतात. ते काय सांगू शकत नाही, पण ते हात आणि डोकं हलवू शकतात. तेव्हा रविराज सांगायला लागतात की कोण आहे माझी मुलगी? तुम्ही जर सांगितलं तर मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि त्या टायमाला रविराज विचार करतात, मला सायलीच्या आई वडिलांचं सत्य जाणून घ्यायला पाहिजे आणि ते एक फोटो दाखवायला लागतात. तेव्हा रविराज मधुभाऊंना बोलतात, सायलीचे आई वडील कोण आहेत? तेव्हा मधुभाऊंच्या हातात प्रतिमा आणि रविराजांचा जुना फोटो आल्यानंतर मधुभाऊ सांगायला लागतात. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात, हेच आहे सायलीचे आई वडील. तेव्हा रविराज सांगायला लागतात, काय बोलतात मधुभाऊ तुम्ही? पण हे ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि ते आतमध्ये येऊन विचारतात, मधुभाऊ काय बोलता तुम्ही? काय सांगताय तुम्ही? तेव्हा डॉक्टर येऊन आतमध्ये सांगतात की तुम्ही घाई गडबडी करू नका, लवकर ते बरे होतील आणि असे तुम्ही प्रश्न विचारत राहू नका. तेव्हा अर्जुन बोलला एकच प्रश्न विचारत होते. तेव्हा रविराज बोलतात की तुम्ही सगळे बाहेर चला आणि त्यांना एकच माणूस इथे थांबू दे. तेव्हा इथे सायली थांबते. त्यानंतर सायली मधुभाऊंच्या जवळ येते आणि ते बोलते, काय खरं खोटं आहे आणि ते मला आता सत्य जाणून घ्यायला पाहिजे. तेव्हा मधुभाऊ थोडे उभे राहतात, थोडे उठायला लागतात आणि ते सायली सांगायला लागतं, तुम्ही काय सत्य सांगणार होता आणि तुम्ही आता रविराजांना काय सांगणार होता माझ्याबद्दल? आणि त्याच टायमाला मधुभाऊ फोटो दाखवायला लागतात आणि बोलतात, तन्वी सायली आणि मधुभाऊंच्या तोंडातून खूप शब्द बाहेर यायला लागतात. ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो आणि तो फोटो घेऊन ती बाहेर येते आणि ती बाहेर आल्यानंतर ती सांगायला लागते की हा फोटो दाखवून सायलीच तन्वी. आणि सायली सांगायला लागतं की सायली तन्वी हे सांगायला बघतात, मला समजत नाही ते काय बोलतात. ते अर्जुन बोलायला लागतो सायलीचे आई वडील तुम्ही, सायलीचे आई वडील तुम्ही, असं ते रविराजांना सांगतो. ते रविराज येतात. त्यानंतर रविराज इथे प्रियाकडे येतात आणि ते बोलत, सायलीच्या गाठोडं तुम्ही चोरलं ना? तेव्हा ते प्रिया पप करायला लागते. आता रविराजांना सगळं समजलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. आता रविराजांना कळलं असं की प्रियाने सायलीचा गाठोडे चोरला आणि सायलीच आपली मुलगी आहे. आणि आता रविराजांना कळतं की मधुभाऊ हेच गोष्ट सांगायचं बघत होते आणि आता गोष्ट क्लिअर झालेली आहे. आणि आता मधुभाऊंद्वारे आता रविराजांना कळलं असतं की सायलीच आपली मुलगी आणि प्रिया ही भामटी आहे. आणि आता अनेक गोष्टीचा उलगडा झाल्याने अनेक गोष्टी आता समोर येत आहेत आणि आता पुढे काय होणार, पुढे पाहणे कसं होणार आहे.